नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार, दत्त जयंती. तर आज उपवास म्हणजे नॉनव्हेज वगैरे नाही खाणार. असा काही माझा काय उपवास नाही आहे. एक टाईम वगैरे फक्त नॉनव्हेज नाही खाणार, व्हेज खायचं. तर संध्याकाळी आपण जाऊया देवळात. सगळे सगळे आपले निघतात संध्याकाळी. आपल्या इथं जो पुलावरती दत्त मंदिर आहे तिकडे दर्शन घेण्यासाठी. आणि उद्या आहे पप्पांचा बड्डे. तर मी बोललो होतो का पप्पांच्या बड्डे निमित्त ते आपण जेवण झालं ठेवून आता एक दुसरं गरजू लोकांना आपण नाश्ता द्यायचा आहे. म्हणजे मी प्लॅन केलेलं का माझ्याकडून गरजू लोकांना नाश्ता द्यायचा होता. असं प्लेट बॉक्स एक सांगणार आहे मी बनवायसाठी. त्याच्यामध्ये 3-4 आयटम 4-5 आयटम असा. तर आता तिकडे जायचं आहे मला पहिले, तर त्याची ऑर्डर देण्यासाठी. आणि अजून एक काम सांगितलं आईने, ते काम करायचं आहे. प्लस बघू कॉफी मारायला गेलो तर जाऊया, कारण 1-2 दिवस झाले कॉफी पिली नसेल मॅगडीला जाऊन. असेच काम आहेत गाईज आज थोडेफार 2-3. त्याच्या आधी आपण काहीतरी खाऊया. आता जेवण तर बनवलं नाही असं बघितलं आहे मी. आता आंघोळ करायच्या आधी पहिले चेक करून आलो आहे काय साबुदाणा वडे वगैरे काय बनवले. तर ते खाऊन घेऊ, पोट भरून घेऊ. नंतर मग जाऊ गावात. तिकडून बघू आपल्या इथं ऑर्डर देतो, नाहीतर मग ढोकाली साईडला ओळखीचा आहे माझा, त्याच्याकडे ऑर्डर देऊया आपण. कसं काय ते बघूया. आजचा दिवसाचा जो रुटीन असेल तो तर कंटिन्यू चला ब्लॉगमध्ये आपल्या या. साबुदाणा वडा, दही आणि भगर आहे. आता जास्त नाही खात मी, थोडासाच खातो, मला नाही पटत जास्त. तर चला दही खाईल सगळी, साबुदाणा वडे 2-3च खाईल. चला बघा ब्लॉग बघते आई माझा कालचा. आणि लेट टाकला ब्लॉग 2 वाजता, कारण अंघोळ माझी लेट झाली म्हणून. उठलो पण मी किती वाजता उठलो, 1:30 वाजता उठलो आज. चला हो गाडी, चला झालो आहे तयार. आणि आता आपले जे कामं आहेत त्या कामांसाठी निघालो आहे. बघूया फटाफट, म्हणजे कसं घरी यायला संध्याकाळी, मग मंदिरात जायचं आहे म्हणून. आता आलो आहे सगळ्यात पहिला गावातल्या मिठाईवाल्याकडं. याच्याकडं पण फ्रेश भेटतं एकदम सगळं. तर आता ह्याला विचारू, अजून 1-2 जागे विचारू, नंतर मग संध्याकाळी आपण येऊन फिक्स करू कुठंतरी. आईच मी आता गेलेलो नाना संजय इथे. नानाला विचारलं देवळात काय जायचं, तर नाना जाऊन आले देवळात. तर आता पहिले आपले जे कामं आहेत ते करूया, आणि मग मयूर भाऊशी पण बोलतो, बघू त्याला पण यायचं असेल तर त्याला पण घेऊन जातो देवळात. कारण दरवर्षी कसं आम्ही संध्याकाळी जातो, पण नाना आता जाऊन आले. बरं झालं मी विचारलं पहिला, कारण संध्याकाळपर्यंत परत थांबलो असतो. नंतर समोरच्या नाना सगळे गेले म्हणजे जाऊन आलो. आता आपले काम आहेत ते आवडूया पहिले. चला हा आहे आपला पुलावरचा दत्त मंदिर आहे. आणि आता मी तिकडे चाललोय, तिकडे पण आहे दत्त मंदिर. चला आता बघू कुठे आपल्याला जायला भेटेल, तिकडेच दर्शन घ्यायचं जाऊन कुठेतरी. त्या देवळात गेलं काय इकडच्या देवळात गेलं काय, देव एकच आहे. फक्त आपल्या मनात श्रद्धा पाहिजे, दर्शन घ्यायचं फक्त जाऊन आपल्याला मनापासून बस. आता केस वाढलेत ना जराशी, आता हवेने बघा कशी उडायला लागलेत. एवढे दिवस टेन्शन नव्हता काय. चला आता चाललोय हळू रॉंग साईडून. हेल्मेट नाही घेतला, म्हणून नाही घेतला मी. आता आलोय दत्त मंदिरात. मंदिरात घेऊन जाण्यासाठी बघा बैलाला आणले आपल्या भाऊनी. तर त्याला आता आंघोळ वगैरे घालायचे. आंघोळ घालून त्याला मंदिरात दर्शनासाठी न्यायचे म्हणून आणलं इथे. अरे यज्ञेश माझा मित्र आहे, शांत वाटतं बैल पण. अरे नाही, तो आता शांत आहे. मैदानात गेलो लई येडा. चालू आहे रे. व्हिडिओ मध्ये घाण आकडे पडत असेल ना, आकडे
गाईज आता दर्शन घेऊन झालाय आणि एक काम होता आईने सांगितलेलं तो पण केलाय बघा. घेतले पिशवी. तर आता मॅगडीला चाललोय. बघू आता मॅगडीला काय आपला भाऊ आहे का नाही, तिथे येतोय का नाही. तो आला तर ठीक आहे, जरा वेळ बसतो मी तिथे. आता ऑनलाईन ऑर्डर करते या मशीनमधून. या मशीनमध्ये पण ऑर्डर करायला मजा येते, भारी वाटतं. असं वाटतं का जाम मोठं काहीतरी शिकलोय आपण. तर आता करूया ऑर्डर कॉफी. आणि मयूर भाऊ नाही, तो खेळायला गेला क्रिकेट. तर आता करूया ना, बसू कॉफी फिफीत, मग जाऊ घरी. मॅकडोनल्ड्समध्ये येऊन ऑर्डर केली आणि ऑर्डर केल्यानंतर एक गोष्ट आठवली का माझं अजून एक काम होतं डोकाली साईडला. ते मी केलंच नाही, ते विसरलो आणि आलो आहे पुढं. तर आता माझं म्हणजे आईचंच काम होतं. आता ते काम करण्यासाठी परत जायला लागेल मला. आणि आता आई परत मला शिव्या घालेल. दिमाग खराब झाला आता यार. तर आता कॉफी पितो आणि मग परत जातो. जे काय काम आहे बाकी ते करतो जाऊन सटकान. चला परत आता तेवढं जायला लागेल उलटं फिरून. तेवढं काय बोलायचं आता. घेऊया कॉफी पण आणि मग जाऊया. चला परत चाललोय तिकडं. काय बोलणार, बोला झालोय. विसरायची सवय लागली. काही गोष्टी विसरत नाही, ज्या विसरायच्या आहेत त्या म्हणजे कामाच्या गोष्टी विसरतो, पण लोकांची वागणूक आणि ज्या गोष्टी आहेत त्या विसरत नाही. आणि आयुष्यभर विसरायचं नाही कधी या गोष्टी. भले कामाच्या गोष्टी किती 10 वेळेला विसरू दे, ते आपण परत करू. ट्रॅफिक लागलेली म्हणून थांबलो. पण बोलत मी हे होतो का लोकांची वागणूक आणि कोण आपल्याशी कसं बोललंय, कसा वागलाय आणि काय केलंय ते कधी विसरायचं नाही. काय ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं, कारण प्रत्येकाची वेळ येते आणि येणारच. क्योंकि कर्मा सर्कलच तसा आहे. क्योंकि घाव ठीक होने से घटनाएं भूली नहीं जाती. चला आता नगर चौक ऑफिसला आलो होतो मी भूषण नानाच्या. तर आता इथं जे काम होतं ते पण केलं आहे. तर आता चाललो आहे घरी. चलो आता परत यायला लागलं मला, हे काम विसरलं होतं म्हणून. तर झालं आता हे पण काम आपलं ना. आता फायनल ऑर्डर दिलेली आहे. जो उद्याचा बघा असा बॉक्स आहे, याच्यामध्ये तो आपल्याला सर्व आयटम टाकून देणार आहे. गावातूनच ऑर्डर दिली. आता ही ऑर्डर देऊन चाललो आहे घरी. मी आलो आहे घरी आणि घरी यायच्या आधीच ऑर्डर दिले मम्मीनी. काय काय त्या लोकांना पाहिजे ते आता दुकानातून आपण जाऊया घेऊन जायचं. म्हणजे कसं त्यांना खाली यायची गरज नाही परत. कामाला होतं डायरेक्ट पोरांना नको. काय सीन झाला माहिती आहे का, मी दिवाबत्ती केलं ना, घरात बसलेलो जस्ट. आणि मी गावातच जाणार होतो. बोललो का आता आज उपवास आहे तर कुठं जायचं नाही, बाहेर नॉनव्हेज नाही तर खायचं नाही, दत्त जयंती आहे म्हणून. न बसणार होतो गावातच. तेवढंच आपल्या रोहित भाईने फोन केला मला, बोलतो का मठात जाऊया. तर झालो मी रेडी. मला बोलला का तू ये आमच्या इथं, म्हणजे त्यांच्या इथं जायचं आहे. मग तिथून त्याची 4 व्हीलर घेऊन आपण मठात जायचं आहे. आणि तेवढ्यात लगेच अमयचा पण फोन आला. तर अमयने मला फोन केला, बोलते मठात जायचं. म्हणजे बघा डायरेक्ट आपल्याला कसा बोलावा आला. आणि अमयला बोललो की आता मी निघालो आहे मठात जाण्यासाठी. तर त्याला बोललो तू माझ्याबरोबर येतो का, तर बोलतो माझ्याबरोबर येतो. तर आता त्यालाच घ्यायसाठी आलेलो आहे. मग आता आम्ही जातो डोकाळीला रोहितच्या इथे. तिकडून त्याची गाडी घ्यायची 4 व्हीलर. मग आम्ही एकत्र आनंदनगरला नंतर मुलुंडला मठात जाऊ. तर चलो आता बघा कसा रँडमली प्लॅन बनतो, देवाचा कसा बोलावा येतो आपल्याला. बघा काय बाबा हे बघ, ऑन रेकॉर्ड. अभि मार काय का तू. अरे मी आहे काय आले का. ए असं काय. हा काय बोलला. हां हां याला बंद करायचा का. काय आता निघालो आम्ही मठात जाण्यासाठी. यश पण आहे आपल्याबरोबर. रोहित भाई तिकडे आपली वाट बघतोय. तर चला जाऊया. आणि नाश्ताच मागवला होता मी, भूक लागलेली भरपूर. तर नाश्ता कॅन्सल केला आणि आता आलो आहे, कारण आता तिकडंच बाहेरच काहीतरी खातो. चला आता. पोटात कावले ओरडतात असे काव करून. बघा इथं डोकाली नाक्यावरून पहिला काहीतरी मी घेतला नाश्ता गाडीत खायसाठी.
जाम म्हणजे जाम भूक लागली, आता कंट्रोल होत नाही आपल्याकडून. चला आता नाश्ता पण घेतला, आता नाश्ता करतो गाडीत. भूक लागली मजबूतवाली, बेकार एकदम. आणि अमय आणि यश पण आहे आपल्याबरोबर, त्यांना पण घेऊन चाललो. तर आता आलो आहे आनंदनगरला मठात, आणि आरती चालू आहे आता सध्या. आणि गर्दी बघा किती आहे गाईज. चला आता गाडी आपली लावूया पार्किंगमध्ये सेफ एकदम, आणि मग जाऊ आतमध्ये आशीर्वाद वगैरे घेऊ, दर्शन घेऊ. आणि नवीन मठ बनला इथे बाजूलाच, तो पण तुम्हाला दाखवतो. चला, आजच उद्घाटन झालं त्याचा. ही बघा लाईन, एवढी मोठी लाईन आहे दुसऱ्या मठात. 1-2 मठ आहे ते बाजूबाजूलाच. हे बघा किती मोठी लाईन आहे बघा. तास लागेल वाटतं दर्शनासाठी, भरपूर गर्दी आहे. बघूया आता कसं काय. आलो आहे मठाच्या बाहेर आम्ही, गाडी बिडी लावली एकदम सेफ जागेवर, चालू आहे दर्शनासाठी. चलो. तर बघा या मठाचं ना आजच उद्घाटन झालेलं आहे. नवीनच मठ आहे, म्हणजे तो बाजूला जो मठ आहे त्यातलं सर्व इथे शिफ्ट होणार आहे. तर आता पहिले आपण इथं दर्शन घेऊ, नंतर मग जुन्या मठात दर्शन घेऊ. चला आता. हे पण पब्लिक बघ ना, ठाण्यात आनंदनगरला आहे, कासारवडवलीच्या इथे. नक्की या, भेट द्या. बघा किती भारी, अजून सर्व इथे इंटेरियर वगैरे बनवणार आहेत. त्याला आता दर्शन घेऊया. राजाधिराज योगीराज तर आता पहिले CNG भरतोय गाडीत. CNG नव्हती, रिझर्वला होती गाडी. मठात दर्शन झाल्यानंतर आलो आहे पहिले CNG वर, नंतर गाव फिरू आपण. चला. तर आपलं कसं काम असतो, पहिले पेट पूजा. भूक लागलेली, चीजी फ्राईज घेतले मॅकडीतून. आता चाललो आम्ही ठाण्याला, जरा एक काम आहे तिकडे. तर आता मी बसलोय, रोहित भाई आपला जो काम आहे तो करायसाठी गेलाय. आता 5 मिनिटाचंच होईल काम, नंतर बघू कसं काय. आता आलोय ठाण्याला, तर आपल्या भाऊला फालुदा खायचा क्रेविंग आलाय. त्याला रबडी फालुदा इकडचा. आता घरी येऊन बसलो जेवायला. खीर, पुरी, छोले आणि ठेचा आहे. तर आता जेवून घेऊया चला, आणि भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये.